आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गोंधळ घातलास तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. अहो ते ठेवलंच आहे हो मी लक्षात, पण तुम्ही माझे पैसे विसरू नका म्हणजे झालं. गौरी दुधले तर येणार आहे का आज? मला दाखवायचं त्यांना. एवढं खोटं बोलले तरी ते पाहिजे का तुम्हाला? अजिबात येऊ देणार नाही मी त्याला आत. काल कसा खोटा खोटा जोकर बनवून आणलेला. उगाच मुलांवर असले संस्कार नकोत. आज आलेत ना तर गेट पासूनच हाकलून देणार आहे मी. आणि दादूला पण सांगते त्यांचं येणं बंद कर म्हणून. काय चाललंय? वाटेल ते बोलताय. लोक वाटेल तसं वागतात आणि मी बोलायचं पण नाही. मी कोणालाच आत घेणार नाही. गेटवरच उभी राहते. खोटारडा कुठला असा माणूस नकोय मला आश्रमात. येऊच देत नाही आता. चांगलीच खरवडली आहे खपली. आता बघा कशी जखम विरघळते ते. ते काय खोटाडे नाहीये. असं होय? जास्त कळायला लागलं का तुला? हा, ते काल चुकले म्हणून ते काही खोटाडे नाहीयेत. आली मोठी खोटारडेच आहेत ते. बळजबरी आश्रमात घुसतात, वाटेल तसा करतात. मग त्यांना खोटारडे नाही तर काय म्हणायचं? अशा माणसाला ना पोलिसातच द्यायला पाहिजे. नाही, गप ग, जास्त वटवट करू नकोस. तसं पण ना तुझी आई त्यांना आश्रमात यायला बंदी घालणार आहे, समजला? बाजूला हो. प्रेमाचंही असंच असतं बाळा. प्रेम आपली जागा बरोबर बनवतं. जशी तू आणि गौरीजींनी आमच्या मनात आणि आमच्या घरात जागा बनवली आणि आमच्याच होऊन गेला.
हा बोल भरत. पिट्टी बिट्टी तूच ना बाळा. काय झालं बिट्टी? तुला कोणी त्रास दिला का? कोणी दिला त्रास? मला नाव सांग त्याचं. आपण शिक्षा करू त्याला. कोण आहे तो? तू असं का केलं? का बोललं आम्हाला? तुला खोटं बोललेलं आवडत नाही ना? तूच का खोटं बोललास? मी काल पुष्पा मामाला लगेच ओळखलं होतं. मी त्याला बोलली पण होती की आई रागवेल म्हणून, पण त्यांनी ऐकलं नाही माझं. रागवली ना ताई? आमचं खरंच चुकलं बाळा. आम्हाला फसवायचं नव्हतं तुम्हाला, फक्त मदत करायची होती तुम्हाला. पण आई खूप चिडली आहे पार्टनर. नाही ऐकणार ती तुमचं, ती माझं पण नाही ऐकणार. आता मोठी शिक्षा देणार. का असं केलं? आता मला तुला कधीच भेटता नाही येणार. मला असं करायचं नव्हतं ग बिट्टी. तू असं केलं नसतं तर आईचा राग गेला असता. आणि मग पण आता नाही जाणार. आपण आता कधीच भेटू नाही शकणार. कधीच नाही. बिट्टी नंदाई हे रुद्र भाऊजींना काय झालं होतं काही कळलं का? नाही म्हणजे असे का वागत होते ते? अगं आणखी काय होणार? तिथे गौरीचा विषय निघाला आणि दुखावला तो. त्याचं मन सुद्धा ना ओल्या मातीसारखं झालंय. जरासा सुद्धा जोर दिला ना तरी जखम खोल होते. हो ना. आणि म्हणूनच रुद्र भाऊजींची खूप जास्त काळजी वाटते. काय बोलावं कसं बोलावं काही कळतच नाहीये. खरंय तुझं. नंदाई थेरपी म्हणजे नक्की काय करतात तिथे? अगं खरं तर मला सुद्धा ठाऊक नाहीये नेमकं काय करतात. मी एक सुचवू का? आज तुम्ही जाल का त्यांच्यासोबत? म्हणजे आपल्याला नक्की कळेल तरी काय चाललंय तिथे. रुद्र रुद्र याला काय झालं? रुद्र रुद्र